न्यूज, जनजागृती साध्यम, हक्काचे लोकमाध्यम। गांधी तीर्थ, निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम। आजच भेट द्या गांधी तीर्थ, जैन हिल्स, जळगाव। अधिक माहितीसाठी www.gandhifoundation.net वर विजिट करा। जळगाव पोलिसांची मोठी कारवाई, अट्टल दुचाकी चोरास अटक, 15 मोटरसायकली जप्त। अटक करण्यात आलेल्या चोरट्याकडून दुचाकी चोरीच्या 9 गुन्ह्यांची पोलिसांनी केली उकल। जळगाव पोलिसांनी मोठी कारवाई करत विक्की नंदलाल भालेराव या अट्टल दुचाकी चोरास अटक केली आहे। त्याने जळगाव व धुळे जिल्ह्यातून तब्बल 15 मोटरसायकली चोरल्याचे उघड झाले आहे। पोलीस अधीक्षक डॉक्टर महेश्वर रेड्डी यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली। जळगावात चोरीची दुचाकी घेऊन फिरत असताना MIDC पोलिसांनी त्याला अटक केली। पोलिसांच्या कसून तपासानंतर आरोपीकडून चोरीच्या दुचाकी जप्त करण्यात आल्या असून अटक करण्यात आलेल्या चोरट्याकडून दुचाकी चोरीच्या 9 गुन्ह्यांची उकल करण्यास पोलिसांना यश मिळाले आहे। MIDC पोलीस स्टेशन हद्दीमध्ये एक गोपनीय माहिती आधारित पोलीस नाईक प्रदीप चौधरी यांना भेटलेल्या गोपनीय माहिती आधारित एका माणसाला अटक करण्यात आले होते। विक्की नंदलाल भालेराव, वय 28 वर्ष, राहणार आहे वाघनगर, जळगाव। यांच्याकडनं जे चालवत होता त्या गाडीचं बद्दल आम्ही विचारपूस केल्यावर त्यांनी कबुली दिली की ती गाडी सागर पार्क च्या जवळून त्यांनी चोरी केलेल्या अशा कबुली दिल्यानंतर कोर्टात प्रोड्यूस करून त्यांना पोलीस कस्टडी घेतलं आणि पोलीस कस्टडीमध्ये इंट्रोगेशन मध्ये त्यांच्याकडनं 15 मोटरसायकल आम्ही जप्त करण्यात आलेला आहे। 15 मोटरसायकल पैकी MIDC पोलीस स्टेशन मध्ये 2, जिल्हा पेठ पोलीस स्टेशन मध्ये 3, रामानंद पोलीस स्टेशन मध्ये हद्दीमधून 3, मोहाडी पोलीस स्टेशन धुलेमधून 1 असं 9 गुन्ह्याचं आतापर्यंत माहिती पडलेलं आहे। उरलेल्या 6 मोटरसायकलचा अजूनही आम्ही डिटेल काढतायत की कुठे चोरीचे गुन्हा दाखल आहेत का याविषयी माहिती काढतायत। आणि सर्व जे जप्त झालेल्या मुद्देमालांचं किंमत आहे 7,50,000 रुपयाचं किमतीचा सर्व मोटरसायकल आम्ही जप्त करण्यात आलेले आहे। गुन्ह्यामध्ये उघडकीस आलेले गुन्हे 9 आहे। अजूनही त्याच्याकडनं 15 मोटरसायकल जप्त करण्यात आलेले आहे। उरलेल्या 6 मोटरसायकल कुठे चोरीचा गुन्हा दाखल आहे याच्याबद्दल शोध चालू आहे। त्याचा नंबर प्लेट दिसत नाही, चॅसिस आणि इंजिन नंबर मधून आम्हाला शोधावं लागेल। एकच आरोपींचा अरेस्ट करण्यात आलेला आहे। ही आरोपी देखील सराईत गुन्हेगार आहे आणि ह्याच्या विरुद्ध जळगाव जिल्हा आणि इतर शेजारी जिल्ह्यामधला गुन्हा दाखल आहे।